ओम साईराम मैत्रिणींनो, गेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण बॅक नेक डिझाईन पाहणार आहोत। लेस लावून सुंदर अशी नेक डिझाईन बनवणार आहोत। या ब्लाऊजची तयार उंची आहे 15 प्लस आपण 1 इंच घेतलेले आहे 16 इंचावरती। याचा मुंडा जो आहे तो घेतलेला आहे आपण 6 इंच आणि शोल्डर हे घेतलेला आहे आपण 6 इंचावरती। 44 छातीच्या मापाचा हा ब्लाऊज आहे। पहा, याच्यासाठी आपण घेतलेले आहे फिटिंगसाठी 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेले आहे। त्याच पद्धतीने पहा, आता आपण जे आहे ते शोल्डर जे आहे ते आपण 2.5 इंचावरती घेणार आहोत। गळ्याची जी रुंदी आहे ती आपण 2.5 इंचावरती घेतलेली आहे। त्याच पद्धतीने पहा, आता कमरेच्या साईडने आपल्याला गळ्याची तयारीची पट्टी आहे ती आपल्याला 4 इंचावरती हवी आहे। त्यामुळे आपण 4.5 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे। व्यवस्थित असं दोन्ही बाजूने मार्क केलेला आहे। गळ्याची जी रुंदी आहे ती आपण 3.5 इंचावरती घेतलेली आहे। दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित असं दोन्हीचे पॉईंट जे आहेत ते आपण आता व्यवस्थित जोडून घेणार आहोत। लेस लावून मस्त सुंदर अशी नेक डिझाईन बनवणार आहोत आपण। प्लेन गोल्डन कलरचा ब्लाऊज पीस आहे हा। कुठल्याही ब्लाऊज साडीवरती हा ब्लाऊज पीस चालतो। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण याला मार्क करून घेतलेला आहे। जशी आपल्याला डिझाईन हवी आहे त्या पद्धतीची आपण पहिले ड्रॉ करून घेणार आहोत। हे पहा, आता रेषेच्या बाहेर इकडे आपण अर्धा इंचावरती घेतलेला आहे। आतल्या बाजूने 1 इंच, आतल्या बाजूने 1 इंच घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत असं शेप देऊन घ्यायचं आहे। जर नाही समजलं तर पहा, मोजूनही तुम्ही घेऊ शकता किंवा दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं ड्रॉ करू शकता। त्या पद्धतीने आपण डिझाईन करून घेतली। आता अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांवरती ठेवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं कमरेच्या साईडला पहा अर्धा इंच अंतर सोडून व्यवस्थित असं पूर्ण जोडून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही हवे त्या प्रकारची डिझाईन इथे करू शकता। ही खूप सुंदर अशी डिझाईन वाटत होती, एकदम मस्त अशी आहे। एक वेळा नक्की ट्राय करून पहा। आता हे पहा, जशी आपण डिझाईन ड्रॉ केली होती सेम त्याच पद्धतीने आपल्याला त्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे। पहा, सुंदर अशी नेक डिझाईन तयार झालेली आहे। ही एकदम छान युनिक अशी डिझाईन आहे। कुठल्याही साध्या सिंपल ब्लाऊजवरती तुम्ही ही डिझाईन बनवू शकता। ह्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट कलरमध्ये असेल तर खूप अजूनही सुंदर एकदम अट्रॅक्टिव्ह वाटणार आहे। हा गोल्डन असल्यामुळे गोल्डन कलरची लेस ह्याच्यावरती जेवढी सुटेबल होत नाही तेवढी दुसऱ्या कलरचं जर असेल तर खूप सुंदर असा लुक येणार आहे अशा ब्लाऊजला। नक्की एक वेळा तुमच्याकडे डार्क कलर असतील तर त्यावरती ही डिझाईन ट्राय करून पहा। अशा पद्धतीने पहा, आता आपण दोन्ही बाजूनी शिलाई देऊन घेतली आणि त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि छोटे छोटे नॉचेस देऊन घेतलेले आहेत। आता ह्याला आपण सरळ बाजूने करून घेतलेलं आहे। आता मेन फॅब्रिक अस्तरवरती आपण एक दाब शिलाई देऊन घेत आहोत। आपण सरळ बाजूने कपडा करून घेतलेला आहे। जास्त मोठे व्हिडिओ झाले तर तुम्ही पाहत नाही, त्यामुळे पहा मी एकदम शॉर्टकट असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्या पद्धतीची डिझाईन ड्रॉ केली होती त्याच पद्धतीने आपण ती स्टिच करून घेतलेली आहे। मधला कपडा कट केलेला आहे आणि त्यानंतर सरळ बाजूने कपडा व्यवस्थित करून घेऊन कमरेच्या साईडला एक दाब शिलाई देऊन घेतलेली आहे। आता त्याच पद्धतीने पहा, आता आपल्याला नेकच्या साईडलाही व्यवस्थित फिनिशिंग सहित खालचा वरचा कपडा सरळ करून सुंदर अशी पहा एकदम बारकाईने लक्षपूर्वक अशी आपल्याला याच्यावरती एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। हा कपडा थोडासा सुळसुळीत असा आहे, त्यामुळे लक्षपूर्वक करावं लागते याला। व्यवस्थित असं दोन्ही कपडे सरळ करून घ्यायचे आणि त्यानंतरच यावरती स्टिच करायचं आहे। कुठे आतमध्ये कपडा राहायला नको ह्याची काळजी घ्यायची आहे। जशी आपण डिझाईन केलेली आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला ती स्टिच पण करून घ्यायची आहे। पहा, व्यवस्थित जिथे कपडा आतमध्ये गेलेला आहे तो एकदम हळूवारपणे काढून घ्यायचा आहे आणि अस्तरचा कपडा बाहेर दिसू द्यायचा नाही आहे। मेन फॅब्रिकचाच कपडा दिसायला पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची आहे। नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त अशा टिप्स असतात मैत्रिणींनो। नक्की व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत पाहत चला। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न मी नेहमी करत राहते। पहा, हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित आतमधला पूर्ण कपडा असा मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त इथे केलेला आहे। व्यवस्थित पूर्ण फिनिशिंग सहित काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे। मेन पार्ट जो तुम्हाला दाखवण्यासारखा होता त्यामध्येच मी व्हिडिओ खूप मोठा घेतलेला आहे आणि रेग्युलर जे आहे त्यामध्ये थोडा शॉर्टकटमध्ये घेतलेला आहे। पहा, हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित पूर्ण फिनिशिंग सहित आपण आता याला लास्टपर्यंत अशी शिलाई देऊन घेतलेली आहे। साईडच्या बाजूलाही आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। हे पहा, आता बाजूनेही आपण शिलाई देऊन घेतलेली आहे। व्यवस्थित असं यावरती एक दाब शिलाई देऊन घेतलेली आहे। एकदम परफेक्टमध्ये असा पहा आपला हा नेक तयार झालेला। आता यावरती तुमच्या आवडीने तुम्ही छोटी मोठी तुम्हाला जशी आवडते त्या पद्धतीची लेस अटॅच करू शकता। दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित अशी पूर्ण आपल्याला 1 पॉईंट एवढं अंतर सोडायचं आहे कपड्याच्या बाजूने आणि त्यानंतर
सुंदरशी अशी लेस लावून घ्यायची आहे पहा. इथपर्यंतच आपल्याला आणून स्टॉप करायची आहे. इथे डबल मी शिलाई दिलेली आहे. एक याच्यामध्ये दाखवलेलं आहे पहा तुम्हाला. डबल पूर्ण आपल्याला लेसला शिलाई देऊन घ्यायची आहे, कारण आपली लेस थोडीशी मोठी आहे. जेव्हा एकदम छोटी लेस असते तेव्हा सिंगल दिली तरी चालते. डबल ज्यावेळेस लेस असते त्यावेळेस आपल्याला रुंद असते तेव्हा 2 वेळा शिलाई देऊन घ्यायची असते. अशा पद्धतीने एकदम फिक्स अशी आपण ही लेस करून घेतली. ह्याच पद्धतीने आता पहा आपण पलीकडच्या बाजूनेही लेस लावून घेणार आहोत. आपण ही नेकच्या साईडला लावलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. नेकच्या वरच्या बाजूने लेस लावलेली आहे. स्टँडची हाईट थोडी कमी असल्यामुळे पहा ब्लाऊज व्यवस्थित पूर्ण तुम्हाला दिसत नाही. फक्त जिथे मी स्टिच करते तेवढाच पोर्शन दिसतोय, समजून घ्या प्लीज. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं नेकच्या दोन्ही बाजूने आपण वरच्या बाजूने आधी लेस लावून घेतली. त्यानंतर पहा आता इकडे आपण मुंड्याच्या बाजूने लेस ठेवून घेतलेली आहे आणि जशी आपण इकडे डिझाईन तयार केलेली आहे सेम त्यावरती आपल्याला फिरवत फिरवत अशी पूर्ण लेस अटॅच करून घ्यायची आहे. एकदम सुंदर अशी ट्रेंडिंग ही अशी नेकची डिझाईन आहे पहा. लेसपासून सुंदर अशी तुम्ही डिझाईन तयार करू शकता. ज्या ब्लाऊजला काट वगैरे नाही आहे, बिना बॉर्डरचे ब्लाऊज असतात पहा, त्यावरती प्लेन ब्लाऊज पीसवरती अशा पद्धतीने आपण ही डिझाईन तयार करू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणींनो. काही प्रॉब्लेम आल्यास एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका आणि आवडलं तरीही एक छोटीशीच कमेंट करायलाही विसरू नका. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपल्याला फिनिशिंगमध्ये लेस लावून घ्यायची आहे. आणि ज्यावेळेस आपण लेसचा नेक बनवतो त्यावेळेस लेस जी आहे ना ती पहा एकदम अशी लूज असेल अशा पद्धतीची घ्यायची. कडक अशी लेस घ्यायची नाही. कडक लेस असेल की लावायला खूप त्रास होतो आणि फिनिशिंगही व्यवस्थित येत नाही. अशी एकदम लूजमध्ये असेल की पटकन फिनिशिंग बसते त्या लेसची आणि दिसायला खूप सुंदर दिसते. जिथे जिथे कॉर्नर आहे तिथे सुईमध्ये सोडून त्यानंतरच आपल्याला लेस फिरवून घ्यायची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण आपण पहिले जी लेस लावली तिथपर्यंत घेऊन आलेलो आहो आणि त्यावरती ही लेस ठेवायची आहे आणि व्यवस्थित दोन्ही बाजूनी सेम अंतर आहे का हे चेक करून त्यानंतर आपल्याला पूर्ण लेस लावून घ्यायची आहे पहा. ह्यावरती मी डबल शिलाई दिलेली आहे. आता त्यानंतर आपण याला लटकन लावून घेणार आहोत. सिंपलच मी लटकन बनवलेले आहे. त्याचा कपडा खूप छोटा उरलेला होता हेवी साईजचा ब्लाऊज असल्यामुळे. हे पहा अशा पद्धतीने आपण सिंपल अशी लटकन बनवलेले आहेत आहे त्या कपड्यामध्ये. 3 इंच बरोबर वरच्या बाजूने मोजून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं 3 इंचावरती मार्क करून घ्यायचं. ज्यावेळेस आपण शोल्डर फिटिंग करू त्यावेळेस बरोबर 2.5 इंच लेस हे आपलं नॉडचं अंतर आहे ते राहणार आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित दोन्ही बाजूने आपण इथे लेस नॉड लावून घेतलेली आहे. ही पहा याची अशी फायनल डिझाईन झालेली आहे. आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.